हो ऐका ना, ह्याचा बघा ना आवाजच येत नाही. फोन आला ना कसलाच आवाज येत नाही. काय रुपये कशाला फोन वापरती ओ दिगू मावशी, इकडे पोरगडे तुरु 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 निघून जात. काय रे नुसता गणगण करत चालतो माणूस, आवाज देतो तरी. दोघींनी आवाज दिला बोलत आहेत आम्ही. एवढं विचार करत कुठं चालला होता? काय नाही राहतात माझ्या दानशा बोलत आहेत आम्ही त्याला. काय गांशा राहता एवढा, काय चालतं काय रेडी घे तुझं? काय नाही आता चाललंय पारत आली बसायला. कामाधंद्याचं जरा बघा, कुठंतरी नोकरीला बघायचं बघा. अरे काम धंदे जर केले तर तुला कोणी बायको देईन, नाही तसंच हिंडावं लागन तुला आयुष्यभर. अहो तुमच्या वयाच्या पोरांची लग्न होऊन त्यांना लेकरं झाली. अजून आता तुम्ही काय बारकं वाटतंय का तुम्हाला? उगं उंचीनं बारकं आहे पण वयानं तर मोठं आहे ना तुम्ही. वहिनी माय माझी इच्छा आहे बाहेर जाऊन काम करायची, 2 पैसे आणायचे घरात. पण आता हे डेपुटीच मनावर देत नाही. काय तर आता रोज शेण ताडीत रोज वावरात आहे. मी त्यांना म्हणून दमलोय बा. अहो त्यांच्या वशिल्याने कुठं तरी ताम पावन त्यांनी मला. तुझं ते डिपुटीचे काम होत आहेत ते काय तुझं काम करणार नाही. तुला मी शब्द देते, तू जर कुठेतरी व्यवस्थित काम करून नोकरी करून जर पैसे कमवले ना, मी तुला तुझ्या पण नात्यामध्ये कोणतरी पोरगी ना ग. तुम्ही फक्त नोकरीला लागा, माझी सक्की चुलत बहीण तुम्हाला देते. अजून काय शब्द पाहिजे? मस्त तुमचं तर आहे आता, पण आता नोकरी भेटली पाहिजे ना. 2 पैसे आले तर मग लग्न करायला हे ना. बघायचं एखादा वशिला बिशीला लागतोय का. हा आता आमच्या वशिलेवाल्याला सांगितलं तर आमचा वशिलेवाला नाही म्हणतोय. आता कामाला माणूस फुकटचा मिळतोय, कशाला कोण सोडन. तुम्हीच बघा ना तुमचं. तू पण बघ तुझं कुठतरी, आम्ही पण बघतो. तुम्ही नोकरीला लागा, लग्न लावून द्यायची जबाबदारी ह्या रूपाची. शब्द म्हणजे शब्द आहे आपला. मी पण तुझ्या सोबत. हा आणि सुगंधताई समोर तुम्हाला शब्द देते. थोडं बघा नोकरीचं. चालतं. आम्हाला बी वाईट वाटतं, गावातलं पोरग बिना लग्नाचं, तुमच्या वयाच्या सगळ्या पोरांची लग्न झाली. घ्या तेवढं मनावर. हो मग तुमचे पण आता काय तुम्ही बोलताय मनातूनच बोलताय. आता माझी इच्छा काय आता. बरं जाय, काही काम असेल तुला पण. तेवढं मनावर घ्या. कुठं तर वशिला बिशीला बघा, 4 पैसे गोळा करून होतंय का कुठं बघा. हो चालतं. हा तेवढं पुढे हा हा चालतंय. माझं कुठं बघा कामधंदे करायचा पत्ता नाही. जाऊ द्या हो, पोरग चांगले. ते तर आहे. झाल्या ए झाल्या डुकले आणायला लागला काय? मी बडबड करतोय तू डुकले आणतोय खुशाल इकडे. मीच गप्पा मारीत बसलो एकटा. इकडे आले ना गार वाजत तुमच्या इथे. गार वाजत. थोडं सरक भाऊ आमचे दादा आले. हो दादा आले. दादा आहेत ते आमचे. दादा आजीला तिथलं ए नको जास्त बोलू. दादा काय देऊ तुम्हाला? पाणी आणू, चहा आणू, हा का सरबत आणू? उन्हातून तुम्ही आले वटे खेळून. आता तुम्हीच राहिले होते नीच. अख्खं गाव मजा घेत तू. मग कशामुळे मजा घेत? आपण तेव्हा येत होतो म्हणून मजा घेत. बरं ते जाऊ द्या. हा माय नोकरी काय पण ते मनावर घेतलं इथं नाही. कशाच नोकरी नोकरी शब्द तरी मीठ नोकरी म्हणतो. अरे नालायक, आता काय बोलावं तुला? अभ्यास बिभ्यास करायचं सोडून देतो, नोकरी नोकरी आला का डोकं खात बसतो. तवर शेण ताडत बसायचं मी तवर तुला वावरात. कोण सांगत शेण काढायला? माणसं नाहीत का आपल्याकडे? तुला फक्त करून घ्यायचंय. तू शेण काढे तू का? आपण तरुण द्यायचं, पण माझी जर इथं नोकरी असली म्हणजे तुमच्या म्हणे माझं पण इथं नाव होईल ना पुढं. त्याचा नाव विचार व्हायला कष्ट करावं लागत आहेत. बधीर वाहनाच्या चालला नोकरी करायला. डेपुटी डेपुटी त्याचं काय ऐकतो? ठीक आहे. काय मला तर वाटतं भाऊ तू हे काय डेपुटी काम करणार नाही. तू एक काम कर ना, काय श्यामरावचा दाजी नाही का आपलं श्रीपाद शहाणे. शिरपत शाने नाही, शकला का बुम बुम. हा हा त्यांचं काय. हा त्यांचं काय भाऊ, त्यांनी श्यामरावचे कितीक पाहुणे आहेत ना वशिल्यावर लावले, तुला माहित नाही. पैसे लागत ते म्हणून मी ते जाय नाही, माहितीये का. 2-4 लाख दिले का ते लगेच लावते. तुला सांगतो, तू जर नोकरीला लागला ना ठीक आहे, नादच करायचा नाही. तुझं रोबाब घेऊन रोबाब. तो जरी ना शर्ट शिवून घातलं आणि खालून पॅन्ट घातली इन केल्यावर कसा दिसन? साहेब साहेब गावात आले का डेपुटी सुद्धा तुला साहेब म्हणते. असं होय. मग परत तू हे साहेब म्हणून तुला काय सांगतो, तू गाडी घेशील, परत बंगला घेशील, परत मंगल सावधान सावधान लवकर बाशिंग बांधन. पण नोकरीला लागल्याशिवाय नाही लागणार. ते देतील तर शामराव करून. कोण? श्यामरावकडे नको जाऊ. श्यामराव लय मध्ये तुला पैसे काढायला बसला. डायरेक्ट दाजीची भेट. अरे आता दाजी तुला माहिती ना, आजी देता उद्या तिथे. तुला सांगतो त्या दाजीची ओळख कुठवर आहे माहितीये का? कुठपर्यंत? राष्ट्रपतीपर्यंत. राष्ट्रपती नाही का तू, राष्ट्रपती हा तिथपर्यंत.
मागच्या वेळेस तिचा फोटो होता माहितीये का त्याचा. असं ना हा श्यामरावची दाढ द्यावा ना आम्हाला. श्यामरावची नग दाजीचीच घे. पण जाऊ का ध्यानात बघ भाऊ, तुला करायची असली कर, नाही तर नको करू. बरं चालतंय. ओ श्यामराव काय रे टिकू? उठ चालले. घरी चाललो जेवायला. बरं ऐका ना, तुमचे ते दाजी उडाय दिसत नाही दावत आता तर. ते टूरला गेलेत नाही का आता? असं का? काय काम होतं त्यांच्याकडं? अहो थोडं महत्वाचं काम होतं. मला सांग ना, मी पोच करू त्यांच्यापर्यंत. नाही व त्यांच्या पैसे होते म्हणजे ते मात आमतर ते. काम करतील म्हणजे काय करायचं तू? अहो ते नाही तर नोकरी लावून देते. हा मग मला सांग ना तू. निम्मे शिम्मे कामात मी पाहतो त्यांची. असं का? हा पण भाऊ फुकट नाही होता, पैसे लागायचे आधी. मी त्याच विचारायला आलोय, तिथे लावतीन तसं लावतीन पण ते नोकरी लावतीन. आता हे बघ, तू शिक्षण किती झाले? 12. 12 म्हणलं तुला महानगरपालिकेत नोकरी लागेल भाऊ. हा जमन का? 25, 30, 40 हजारापर्यंत पगार असतो. सुरुवात लागता 25 आणि मग वाढता वाढतो. अहो चिदटलं तेच लय झालंय. 8 दिला तरी बाद झालं. असं कुठं असं का 8 दिला तर बाद झालं? तिथे गेलो म्हणजे अजून मोठा पगार नाही का? बरं ते जाऊ द्या. ते तर म्हणले नगरपालिकेत आहे. हा महानगरपालिकेत नोकरी असते ती असतात ना बरेचशा म्हणजे पाणी पुरवठा, परत इकडे व्यवस्था, मुखादम, अमुक तमुक, सुपरवायझर, अशा बऱ्याच जागा असतात त्यांच्या. हा ते होऊन जाईन तुझं काम. मग देतीन त्याला. विषय काही यार त्यांच्या ओळखी तुला माहित नाही कुठे कुठे सगळ्या. म्हणतं पैसे तिथला द्यावाच लागते ना. तिथे पण. मग पैसे देशील कसं तू? मग एका टप्प्याटप्प्यात नाही द्यायचे भाऊ, सगळी रक्कम आज द्यावा लागते आपल्याला. डेपुटी देते का तुला पैसे? डेपुटी म्हणून देणार नाही पैसे तुला, तुला गपची पाडून द्यावं लागते पैसे. नाही तरी तर तुम्ही हा तेवढं नोकरीचं होईन ना. अरे 101% तिथं काही विषय नाही भाऊ. शब्द दिला म्हणजे दिला एकदा, नोकरी फिक्सच. नाही मी ऐकले आता दाजी लोन देतात. ऑर्डर येणार तुला डायरेक्ट. बरं चालतंय. मी तुमचे पैशाची व्यवस्था झाली तर पैसे घेऊन ये, मला फोन कर, मी आहे. मग बरं, लगेच चालतंय. जुगाड करून टाकतो. हा तो नोकरीचा फायनलच येड्या. पण भारी डोक्यात आलं तुला नोकरी लागली म्हणजे येड्या तो लग्न होईल. अहो, तेच ना लोक नाव ठेवायला लागले आता. तवर हिंडतो म्हणे. खरं आहे ना, बरोबर आहे, ते जायचं. आम्ही त्या डेपुटीला म्हणलं वशिल्या तुमच्या लावून द्या, ते लावून द्या ना. होय बर हा तू पण काय पैसे लागतील बरं का, जास्त ध्यानात ठेव. मग मी तुम्हाला तेच म्हणतोय तिथे लागतील सांगा तसे हिशोबाने. तू तरी बी आहे ना 3-4 आकडा लक्षात राहू दे. 3-4 लाख. हा मग काय 3-4 हजारात होतं काय? काही डोक्यात घेतो. बरं चालतंय. मी तर ऍडजस्ट आहे तरी. नाही कर, ऍडजस्ट कर आणि पूर्ण रक्कम झाली की मला सांग, लगेच काम. हा चल येऊ का मी जेवायला चाललो मी हा आता. चालतंय. आणि गावात बोबाटा करू नको. नाही ह्या गोष्टीला बोबाटा चालत नाही. या कानाला ह्याच कानात ठेव. हा चालतंय. चर्चा करायची नाही. पण तेवढं होईन ना 100%. नोकरीला आलो मग लागले पेढे वाट ना गावाला अख्ख्या तू तवर काय कोणाला म्हणू नको. कळलं का? हा चालतंय. आला बरं झालं. ओ श्यामराव राहणार आहे बोला मला. अरे असे कामं बाहेरच करावं लागते. गावात केले ना आता नजर असते त्याच्या. हा ते पण आहे. मग इकडे कसं गपचिप केलं आपलं काम, टेन्शन नाही. बरं धरा 50. तू एवढा झाला काय? चाल आता. लोकांच्या 4 लाखात कामं करतो, तू आपला माणूस म्हणून 3 लाखात केलं आणि त्यात तू 50,000 घेऊन चालला. अहो श्यामराव मला तर माझ्या खात्यावरून नाही ताडून आणायची. मग तसे आणले मला माहिती ती. तुम्ही ना असं करा, टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला देत जाईन. तेवढं नोकरीचा एकदा पा म्हणजे मी लाज. तुला सांगतो मी, जसे सगळे पैसे येते ना तेव्हा काम होईन. तो कळलं ना? अहो नाही राव श्यामराव, आता मला माहिती तसे आणले. काय झालं? ए वारे पाठ्या काय डिगो, कशाला आणले पैसे? कशाला आणले 100च्या आपले 500च्या नोटा? होय मला हिचा फोन आला. डिगू भाऊजीने हळूच हे उघडली, कपाट उघडली म्हणली आणि काहीतरी घेऊन गेलेत. हा मी तुम्हाला सांगितलं नाही की त्यांनी? अहो काय सांगितलंय श्यामराव, कशाचे पैसे आहे ते? त्याला नोकरीला लागायचंय ना. अच्छा अच्छा, मग तुम्ही नोकरी घेऊन बसले का? कोण? तुम्ही नोकरी घेऊन बसले का आता इथे टॅबलावर खुर्चीवर? त्याला लगेच नोकरी द्यायला? लगेच थोडी द्यायची. पैसे पूर्ण झाले का मग त्याला ऑर्डर येऊन जाईल कुठं ना. नोकरी यायला लागणार आहे? महानगरपालिकेमध्ये. अच्छा, महानगरपालिकेत काय असे लगेच घ्यायला बसले का तुम्हाला? हा अरे काय जरा तू जरा चांगला आहे ना, पोरांना फसायला लागला तू. त्याला नीट चांगले धडे द्यायचे. हा अभ्यास कर, हे कर. मी नाही म्हणलो त्याला, तो चालता माझ्याकडे. तो चालता? तो कस काय पायाने चालत येईन का? म्हणल्याशिवाय येईन का तो? विचारायचो मी त्याला. काय श्यामराव, तो गावातल्या लोकांनाच फसवायला लागला. अरे जवळचे लोक आहेत आम्ही, आपल्या लोकांना तरी नको फसू. आणि त्या नालायकाला नीट सांगायचं, तू अभ्यास बिभ्यास कर, जरा थोडं मार्गवर लागशील. असे खरंच नोकरी लागेल का त्याला?
खरंच नोकरी लागन. पैसे घ्यायचे आणि फसायचे कामात आले तो कोण आहे तो एजंट? त्याला धरून देतो आणि तुला धरून देतो. दोघांना कोणाकडे देतो तो पैसे तू? काय शामराव खाली बघतो राव तू. दरबारीला तू काही ना काही कुठाने घालतो पैशासाठी. आणि ह्यो नालायक पैसे घेऊन आला. अरे तुला हाणावं का काय आता? घरातले पैसे चोरून घेऊन आला तू नोकरी बाई. अरे दादा, हजारो लाखो पोरं अभ्यास करतेत. इतकी स्पर्धा वाढली, एका मार्कून पोरं जातेत. तरी पोरं जिद्दीने लढत आहेत, अभ्यास करतात. तुला आयती नोकरी पाहिजे, आयते लग्न पाहिजे. आता आयती बायू कारण बिगा पोराची आण, पण सगळं आयते भेटन तुला. कष्ट करायला नको, अभ्यास करायला नको. चांगला कॉलेजला तुला घातलं तर त्या पोरांबरोबर उन्हाडके करीत बसला आणि चालला इकडे हे करायला पैसे घेऊन. अरे तू जरा हे कर, गावातल्या पोरांना नको लावू कामाला. तर त्यांना सांग नीट अभ्यास करा म्हणून, आपापल्या पायावर उभे राहा. सगळेच नोकरीच्या मागं पडायला लागले, काहीतरी धंद्यात गुता ना थोडेफार. याला सांगतो मी तुला धंदा टाकून देतो. याची पात्रता नाही नोकरी करायची, नालायकाची. लोक आमिष दाखवून पैसे घेतात, 10-20 जणांचे पैसे घेतात, त्याच्यातले 2 जणांचे असेच कामं होऊन जाते सरळ सेवेमध्ये. आणि मग ते दोघांचे पैसे घेतात, बाकीचे पैसे लावतात लांबलेला असे. तुला आता लय रिपीट केला असतं रे, पण तुला हाणून उपयोग नाहीये. तुझ्यावर माया जडली ना आमची कुटुंबाची. तुला पोलिसात ताब्यात दिला असता पैसे चोरले म्हणून, दुसरा असता मी तर, आणि याला बी दिला असता. जर परत श्यामा माझ्या डोक्यावर माझ्या याच्यावर कानावर आलं काही तर माहित का वाईट नाही. तू आता एजंट घालीन, तुला बी घालीन. चल धर पैसे, तिच्याकडे दे पैसे ठेवून ये. तू विश्वास ठेवला, त्या विश्वास संपादन केलाय ना, त्याला जरा थोडा तडा जाऊन नको देऊ. जबड आणि लाज धर जरा तू. आम्ही तुमचे लोक आहेत गावातले, बाहेरच्या लोकांना नाही फसवत तू. आणि चांगला जरा मार्ग सांग लोकाला पैसे कमवायचा, वाईट मार्गाने पैसे नको कमवू.